सिंचन घोटाळा, चारा घोटाळा, एवढंच काय चिक्की घोटाळा पण आपण ऐकलाय. पण कधी साप चावण्याचा घोटाळा ऐकला आहे का? आश्चर्य वाटलं ना? पण मध्य प्रदेशात असं खरंच घडलंय. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात सर्पदंश घोटाळा समोर आलाय. या घोटाळ्यात प्रशासकीय व्यवस्थेतील निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचार उघडकीस आला. या घोटाळ्यात 47 मृत व्यक्तींच्या नावावर वारंवार खोट्या मृत्यूचा दावा करण्यात आला. खरं तर मध्य प्रदेश सरकार सापाच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास 4 लाख रुपयांची मदत घोषित करतो. पण रमेश नावाच्या व्यक्तीला 30 वेळा वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत घोषित केलं गेलं, तेही प्रत्येक वेळी सापाच्या दंशामुळे. असं करून भ्रष्ट अधिकाऱ्यांनी 1,20,00,000 रुपयांचा गैरव्यवहार केला. इतकंच नाही तर रामकुमार नावाच्या व्यक्तीला सरकारी कागदपत्र दाखवून 19 वेळा मृत दाखवलं गेलं. हा घोटाळा 2019 पासून सुरू झाला आणि 2022 पर्यंत चालला. म्हणजेच काय तर कमलनाथ सरकारमध्ये सुरू झालेला हा भ्रष्टाचाराचा सिलसिला शिवराज सरकारपर्यंत चालला. तपासात समोर आलंय की मृत व्यक्तींच्या नावावर मृत्यू प्रमाणपत्र, पोलीस पडताळणी आणि पीएम अहवालाशिवायच बिल पास केलं गेलंय. फक्त एका जिल्ह्यात 11 कोटी रुपये अशा प्रकारे सापांच्या दंशासाठी सरकारनं खर्च केले. मग बाकीच्या जिल्ह्याची तर बतावणीच नाही. तुम्हाला या गजब भ्रष्टाचार आणि घोटाळ्याबद्दल माहित होतं का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.